महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आणि सीमा भागातील पारंपरिक खेळांना चालना देण्याच्या उद्देशानं कोल्हापूर जिल्ह्यात अखंड महाराष्ट्र कर्नाटक शर्यत क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक बक्षिसाची राजेश केसरी भव्य म्हैस शर्यत आयोजित करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक आणि दूध उत्पादकांच्या मान्यतेनं तसेच चिंतामणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ SP बॉईज यांच्या वतीनं ही स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते अभिलाष चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता SP बॉईज चौक शनिवार पेठ कोल्हापूर येथे होणार आहे। या भव्य म्हैस शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या म्हैशीच्या मालकास 1,01,000 रुपये रोख बक्षीस आणि राजेश केसरी किताब देऊन गौरवण्यात येणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दिग्गज शर्यतप्रेमी आपल्या ताकदवान म्हैशीसह या मैदानात उतरणार असल्यानं स्पर्धेची रंगत शिगेला पोचणार आहे। स्पर्धा मोटारसायकल सोबत म्हैस पळवणे खुला गट आणि रेडकू खुला गट अशा 2 गटात पार पडणार असून प्रत्येकासाठी 1.5 मिनिटांचा वेळेचा पट्टा असणार आहे। म्हैस खुल्या गटास विजेत्यास 1,01,000, द्वितीय क्रमांकास 75,000, तृतीय 51,000, चतुर्थ 51,000 आणि उत्तेजनार्थ 11,000 रुपये देण्यात येतील। रेडकू खुल्या गटात विजेत्यास 21,000, द्वितीय 15,000, तृतीय 11,000, चतुर्थ 7,000 आणि उत्तेजनार्थ 5,000 रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। या ऐतिहासिक म्हैस शर्यतीसाठी 21 फेब्रुवारी रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश स्वीकारला जाणार आहे। कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक योगेशदादा जाधव, माजी आमदार जयश्री जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। राजेश केसरी भव्य म्हैस शर्यत ही महाराष्ट्र कर्नाटक शर्यत क्षेत्रातील आजवरची सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे। मी अभिलाष चव्हाण मी माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य म्हशीच्या स्पर्धा घेत आहे। राजेश केसरी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता ठीक शनिवार पेठ येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कर्नाटक सर्व म्हसधारक मालक व शर्यतीप्रेमी येणार आहेत। तसेच या स्पर्धेसाठी मला बहुमोल जे सहकार्य करत आहेत माझे नेते माननीय आमदार राजेशसागर साहेब, ऋतुराज राजे क्षीरसागर साहेब, पुष्कराज सागर साहेब यांच्या सहकार्याने मी स्पर्धा घेत आहे। तसंच या स्पर्धेला महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सर्व शर्यती सैनिकांचे मी स्वागत करत आहे। तर या स्पर्धेला सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हीच माझी विनंती आहे।